सर्वांना माझा नमस्कार। उद्या भारत देशाचं 79वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आपण साजरा करायला जाणार आहोत। त्या पार्श्वभूमीवरती मी एक भारताच्या जनतेसाठी एक छोटी कविता लिहिली आहे, ज्यातून तुम्हाला भारताचे जे आरसा तुम्हाला दिसेल की भारतामध्ये नेमकं काय आहे। त्यामध्ये मी तुम्हाला एक कविता आता वाचून दाखवणार आहे। मी तुम्हाला पहिल्यांदा कवितेचं नाव सांगतो। हे कसले स्वातंत्र्य, झेंडा फडकवतात वर आबाळात, झेंडा फडकवतात वर आबाळात आणि खाली जनता मात्र भुकेली, झेंडा फडकवतात वर आबाळात आणि खाली जनता भुकेली उभी। सत्ताधारी असो किंवा विरोधी दोघांचं नाटक तेच जुने, सत्ताधारी असो किंवा विरोधी दोघांचं नाटक तेच जुने। दलिताला अजूनही दारात थांबवतात, लोकांना जातीत अडकवून माणूस पण गाडतात, दलिताला अजूनही दारात थांबवतात, लोकांना जातीत अडकवून माणूस पण गाडतात। धर्माच्या नावावर मतं फोडतात, प्रांताच्या भिंतीत भाऊ वेगळे करतात, धर्माच्या नावावर मतं फोडतात, प्रांताच्या नावावर भाऊ वेगळे करतात। अरे भर सभेत बसून मंत्री रमी खेळतो, आमचं पाणी शेत हक्क कोण ऐकतो, अरे भर सभेत बसून मंत्री रमी खेळतो, आमचं पाणी शेती हक्क कोण ऐकतो। पीक वाळतं पाण्यात बुडतं शेतकरी मरतो, पण सत्ताधारी भर सभेत खेळात रमतो, पीक वाळतं पाण्यात बुडतं शेतकरी मरतो, पण सत्ताधारी भर सभेत खेळात रमतो। कोणी रोखाच्या बॅगेत मजेत बसतो, कोणी रोखाच्या बॅगेत मजेत बसतो, लोकांना त्यात कपडे आहेत असं सांगून गप्प बसवतो। यात जनता मात्र महागाईत अडकून बसली, यात जनता मात्र महागाईत अडकून बसली। गॅस तेल डाळ भाजी सगळ्यांचे भाव आकाशाला नेऊन ठेपली, गॅस तेल डाळ भाजी सगळ्यांचा भाव आकाशाला नेऊन ठेपली। पोट भरायच्या लढाईत माणूस रोज हरतो, पोट भरायच्या लढाईत माणूस रोज हरतो। हे कसले स्वातंत्र्य जिथं तिरंगा तर फडकतो, पण त्या न्याय सत्ताधाऱ्यांच्या आणि पैसेवाल्यांच्या पायात रांगतो। हे कसले स्वातंत्र्य जिथे तिरंगा तर फडकतो, पण न्याय सत्ताधाऱ्यांच्या आणि पैसेवाल्यांच्या पायात रांगतो। त्या दिवशी साजरा करेन मी स्वातंत्र्य दिन, त्या दिवशी साजरा करेन मी स्वातंत्र्य दिन, जेव्हा भाकरी शिक्षण न्याय सगळ्यांना मिळेल समान, ज्या दिवशी भाकरी शिक्षण न्याय सगळ्यांना मिळेल समान। तोपर्यंत ही लढाई चालूच राहणार, हेच माझे विचार आणि हेच माझे ध्येय। हे विचार आपण मनात घेऊन उद्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करूया अशी सर्वांकडे माझी इच्छा असेल। आणि ही कविता तुम्हाला कशी वाटली, यातून खरंच आपल्या भारताचं खरं रूप तुम्हाला दिसून येतंय का, किंवा यात माझी काय चूक झाली आहे तुम्ही मला सांगू शकता। सर्वांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय लवजी, जय भीम, जय अण्णा, लाल सलाम।